आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे आणि देवासमोर हात जोडता आले पाहिजे. मी पहिल्या चरणापासून हेच सांगतोय. नमो आदी रूपा प्रार्थना, की बाबा हे सगळं तुझ्या सत्तेनं चालतं. ईश्वराची सत्ता बरेच लोक मान्य करत नाही. खूप वर्षापूर्वीची एक घटना आहे. मला खूप आवडते तेवढी सांगतो आणि आपला वेळ संपलाय. एकदा काय झालं, अंतराळामध्ये एक यान पाठवलं. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. मला साल आता सांगता येणार नाही. पण ते अंतराळामध्ये पाठवलं आणि आपल्या पृथ्वीचा आणि त्याचा संपर्क तुटला. संपर्क तुटल्यानंतर काही जिवंत जीव म्हणजे माणसं त्याच्यामध्ये होती. संपर्क तुटला. आता काय आहे तुम्हाला सांगतो, किती गप्पा हाणू द्या जगातल्या लोकांना. जगामध्ये ईश्वर नाही, देव नाही, आम्ही मानत नाही म्हणू द्या. पण खरं सांगतो तुम्हाला, जो डॉक्टर, जे मोठमोठे लोकं मी असे पाहिले जे म्हणतात, आम्ही देव मानत नाही. पण ते शेवटी काय म्हणतात, आता जेवढे प्रयत्न होते तेवढे आम्ही केले. आता सगळं कोणाच्या हातात. एकदा काय झालं, जवळकर साहेब, डॉक्टर साहेब एका माणसानं अंधश्रद्धेवर भाषण दिलं. एवढं भाषण दिलं, सुंदर, इतकं सुंदर का 1 तासभर असा बोलला, की त्याचं मी ऐकलं आणि मला सुद्धा प्रश्न पडला, आपलं चुकलं का काय कुठे? इतका सुंदर, कारण काही लोकं बोलायला एवढे तरबेज असतात. त्याने एवढे सिद्धांत वगैरे हे ते मांडले, म्हणले, जगामध्ये देव नावाची गोष्टच नाही. असं सगळं ऐकलं आणि एवढं भारावून गेलं. त्याचं व्याख्यान झाल्यानंतर एका जणाने विचारलं, म्हणले, "सर, काय तुम्ही देव नाही या शब्दावर व्याख्यान दिलं? अंधश्रद्धेवर वगैरे काय बोललात? वाह! वाह! असा वक्ता आतापर्यंत पाहिला नाही. एवढं ज्ञान तुम्हाला कुठं?" म्हणले, "देवाची कृपा. तुम्ही कीर्तनातच आहात ना, नाहीतर कधी टॉवर खालीच रेंज नसते असं होतं. धीळे देवाची कृपा. तुम्ही कितीही गप्पा हाणा, हे असं होत असतं." हे मी याकरता सांगतो आहे, की ईश्वराचं अस्तित्व न मानणारे लोकं सुद्धा जेव्हा एका टप्प्यावर आयुष्यामध्ये येतात, तेव्हा त्यांना अनुभव येतो, की अरे, आपलं काही खरं नाही. ईश्वरी सत्ता मान्य करावीच लागते. आणि मग ते शास्त्रज्ञ लोकं म्हटले, आता हे जिवंत लोकं आता कसं होणार? म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि जगातल्या लोकांना सांगितले, म्हणे, तुम्ही ज्याही देवाला मानत असाल, तुम्ही त्याला काय नाव काहीही द्या, पण जे काही चैतन्य आहे, जो काही ईश्वर आहे, त्याला प्रार्थना करा आणि हे जीव आमच्या स्वाधीन जिवंत सापडू द्या. पुढे ते अंतराळामध्ये संपर्क साधला. नंतर ते गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत सुद्धा आले. माझा दृष्टांत संपला. मला हे नाही सांगायचं, की कशामुळे काय झालं. पण जेव्हा माणसाची बुद्धी काम करणं थांबते, जिथं माणूस थांबतो, तिथे ईश्वरी अस्तित्व सुरू होतं. तिथून अध्यात्माच्या ज्ञानाला सुरुवात होते. हे मानायचं, नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते काय म्हणजे देव माना म्हणजे हे काय बळजबरी थोडीच करता येते कोणावर, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संतांनी साहेब, पण आपलं कसं झालंय माहिती आहे का महाराज? आपल्याला देव माना, देव माना, देवाचं अस्तित्व. अहो महाराज, देवाचं सोडा, मी तर बाकीच्या आपल्या लोकांची व्यवस्था सांगतो. या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपलेच वारकरी लोकं काय बोलतात त्यांनाच काय, अरे बाबा, ईश्वरी सत्ता एवढी व्यापक आहे, पण आपण अहंकारानं कधी-कधी काय बोलतो हे आपल्याला कळत नाही. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, की एखाद्याच्या घरी आपण जावं, एखाद्याच्या घरी जावं किंवा त्याच्या घरी जर आपण गेलो, तर लोकं एवढं अहंकारानं बोलतात. हे मी सांगत नाही, माझी भाषा नाही. ज्ञानोबरायांची गीतेतली भगवंताची भाषा आहे. "अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते." अहंकारानं बोलतो माणूस. किती बोलतो? "अथवा हे मी केले, हे माझे सिद्धी गेले." इतकं हे मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, इतकं मी केलं म्हणतो. काही घरी जर आपण गेलो, तर तुम्हाला अनुभव आहे की नाही माहीत नाही. आमच्या कोकणारी महाराजांना असेल. आम्ही जर एखाद्याच्या घरी गेलो ना, ते म्हणतात, "महाराज, काय सांगावं तुम्हाला, आमच्या घरच्यांना काही कळतच नाही. आम्ही जर घराच्या बाहेर गेलो, तर घरात नुसता अंधार होतो." आता हा काय मर्क्युरीचा लाईट आहे का याच्यामुळे उजेड पडायला? पण माणसं म्हणतात. मग आमची घराच्या बाहेर गेलो की नुसता अंधार होतो. आणि तुम्हाला सांगतो महाराज, आमच्या घरच्यांना काहीच कळत नाही. अहो, काहीच जमीन नव्हती. 2च एकर होती. कोरीत कोरीत 3 एकर केली. असं चालू आहे आपलं. आणि तुम्हाला सांगतो महाराज, आमच्या घरच्यांना काहीच कळत नाही. इतक्या जमिनी घेतल्या, इतके प्लॉट घेतले, हे घेतले. अजून शेजारी 1 एकर आहे, ती घ्यायची आहे. तो नाही म्हणतो. पण आता येत्या निवडणुकीला त्याला उभं करू. त्याला व्याजानं पैसे देऊ. मग बघू कसं करता येईल असं. चाललंय सगळं. असं कसं सगळं नियोजन. पण हे आमच्या घरच्यांना कळत नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी जर घराच्या बाहेर गेलो, तर घरच्यांना काहीच सुचत नाही. हे कोण म्हणतं? घरातला माणूस म्हणतो. मी जर घराच्या बाहेर गेलो, घरच्यांना काही सुचत नाही. पण त्याच्या घरचे म्हणतात, जोपर्यंत तुम्ही घरात आहात, तोपर्यंत आम्हाला काही सुचत नाही. एकदा तुम्ही बाहेर जा, मग आम्हाला सुचेल. उगा माणूस गैरसमजामध्ये जीवन जगतो. कोणाच्या करण्याने काय होतं?